नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओचं थंबनेल पाहून तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे की आजच्या व्हिडिओचा नेमका आपला विषय काय असणार आहे. ओके, जसं तुम्ही थंबनेल मध्ये पाहू शकता, बीकॉम बेकाम झाले आहे का? मग तुम्ही सर्व बीकॉमचे विद्यार्थी असताना तुम्ही अचानक हा प्रश्न विचाराल की अरे मास्तर वेड्यात नाही झाला ना, अचानक हे काय बीकॉम बेकॉम झाले म्हणजे काय? मुलांना बिलकुल आजच्या रेटमध्ये असंच म्हटलं तरी हरकत नाही. कारण तुम्ही बघता की स्टेट गव्हर्नमेंटच्या काही ज्या पर्टिक्युलर एक्झाम आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये अकाउंटिंग आणि ऑडिटिंग, त्याच्यामध्ये मित्रांनो स्पेसिफिकली अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ज्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याच्यासाठी सर्रास ते लोक एनी ग्रॅज्युएशन करत आहेत. सर्रास काय करत आहेत विद्यार्थी मित्रांनो? ते एनी ग्रॅज्युएशन करत आहेत. तर एनी ग्रॅज्युएशन साठी जर अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचे जॉब ओपन अप केले गव्हर्नमेंटनी, तर आपण नक्कीच असं म्हणू शकतो की आपलं बीकॉम विद्यार्थी मित्रांनो बेकाम झालेलं आहे. ओके, तर आपल्याला जर आपलं बीकॉम बेकाम होऊ द्यायचं नसेल आणि आपल्याला आपल्या हक्काची लढाई लढायची असेल, तर आपल्याला आपल्या साईडने प्रयत्न करावे लागतील. मग सर आम्ही आमच्या साईडनं प्रयत्न काय करू शकतो? तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही तुमच्या साईडनं बरेचसे प्रयत्न करू शकता. जसं मी तुम्हाला एक नक्की सांगू इच्छितो, गणेश गोरे आणि टीम कॉमर्स असोसिएशन त्यांनी एक छान पैकी एक ग्रुप तयार केलेला आहे. आय मीन ते एक असोसिएशन फॉर्म केली आहे त्यांनी, आणि ते आपल्या बीकॉमच्या हक्काच्या लढाईसाठी लढत आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचं आहे? गणेश गोरे आणि टीम जे काही इन्स्ट्रक्शन टाइम टू टाइम म्हणजे देत असतील, त्या इन्स्ट्रक्शनना फॉलो करून तुम्ही त्या तुमच्या हक्काच्या लढाईमध्ये विद्यार्थी मित्रांनो सामील व्हायचं आहे. ओके, मग सर आज मी नक्की काय करू? माझ्या एकट्याच्या केल्यानं काय होणार आहे? ओके, मग बघू ना, जेव्हा होईल तेव्हा करू ना. विद्यार्थी मित्रांनो, आज करे सो कर, कल करे सो परसो, इतना भी जल्दी क्या है भाई अभी जीना है बरसो, हा ऍटिट्यूड सोडून द्या. आणि हा आजचा आपला ऍटिट्यूड काय असला पाहिजे? कल करे सो आज करे सो अब भी. ओके, फुल नाही पण फुलाची पाकळी तरी माझ्याकडून जे काही शक्य आहे ते आपण आपल्या बीकॉमला बेकाम होण्यापासून वाचवू शकतो. ओके, मग सर नक्की मी काय करू आजच्या डेटमध्ये? तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक, तसेच गणेश गोरे आणि टीमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक, ओके, तुम्हाला दोन्ही टेलिग्रामच्या चॅनलच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर मेसेज ड्राफ्ट करण्यात आलेला आहे आणि सोबत सोबत ज्या मेल आय डी वरती तुम्हाला हा मेसेज फॉरवर्ड करायचा आहे, ओके, त्या मेल आय डी सुद्धा दिलेल्या आहेत. आणि जेणेकरून जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर मी टेलिग्राम ग्रुपवरती का जाऊ, तर त्यांच्यासाठी मेसेज आणि या सर्व मेल आय डीज मी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या मेल आय डीज वरून कमीत कमी आजच्या रेटमध्ये 2 तरी मेल करायचे आहेत. ओके, मग सर ह्या 2 मेल केल्याने काय होईल? विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा, जर आपल्याला आपल्या हक्काची लढाई लढायची असेल, तर या लढाईमध्ये ना जोपर्यंत समोरच्या डिपार्टमेंटला आपण प्रेशराईज करत नाहीत, आपल्या हक्काच्या मांडण्या आपण असं जबरदस्त पद्धतीने मांडत नाहीत, फोर्सफुली मांडत नाहीत, तोपर्यंत ते आपल्याला तेपर्यंत आपल्याला फक्त ग्रहित धरतील की चला बीकॉमचे विद्यार्थी आहेत, हे काय आंदोलन करत नाहीयेत. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग वाले, ITI वाले, कृषी वाले, ते त्यांच्या टेक्निकल पोस्ट कधी सोडत नाहीत. जर त्या पोस्ट एनी ग्रॅज्युएशन साठी ओपन अप नाहीयेत, तर मग आमच्या बीकॉमच्या पोस्ट एनी ग्रॅज्युएट साठी ओपन का होत आहेत? हे होऊ द्यायचंय का विद्यार्थी मित्रांनो? तर बिलकुल नाही. सध्या तरी आपल्याला जे आपलं मेल आणि कॉलिंग कॅम्पेन चालू आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना सहभागी व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त मेल्स करायचे आहेत. ओके, विद्यार्थी मित्रांनो बघा, गरज पडेल तेव्हा आपल्याला एखाद्या ऑफिसला जर व्हिजिट करायची असेल तर तिथे सुद्धा जाण्याची तयारी ठेवावी लागेल. ओके, कालच्या डेटमध्ये बघा, गणेश गोरे आणि टीम यांनी काय केले माहितीये का? एक विभागावाईज बघा, हे किती उत्तम काम करत आहेत हे लोक यार. म्हणजे मला खरंच अप्रिशिएशन वाटतंय सर्वांना की यार हे लोक बघा एक प्रॉपर टीम तयार करून विभागावाईज त्यांनी लेटर्स द्यायला चालू केलेले आहेत. ओके, बघा इकडे अमरावती विभागामध्ये मुलांनी जाऊन एक आपले लेटर्स दिलेले आहेत. आता प्रत्येक विभागाचं इथं काय मी नाव नाही सांगणार किंवा मुलांचे नावही मी सांगणं अपेक्षित नाहीये. फक्त तुम्हाला मी सांगतोय की अरे मुलं त्यांचा अभ्यास आणि वेळ दोन्ही साईडला सोडून विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या बीकॉमच्या हक्काच्या लढाईसाठी जर ऑफिसमध्ये जाऊ शकतात, तर आपण घर बसल्या फ्रीच्या
इंटरनेटमध्ये आपण 2-4 मेल तरी नक्कीच करू शकतो ना. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओचा मेसेज नक्कीच कळाला असेल, की मुलांनो बघा, सर्व ही लढाई काही एकट्या दुकट्याची नाहीये, ही लढाई सर्वांची आहे. तर या लढाईमध्ये सर्वजण सामील झाल्याशिवाय आपल्याला यश संपादित होणार आहे का? नाही. जर आपल्याला यश संपादित करायचं असेल तर या मेल आणि कॉलिंग कॅम्पेन मध्ये सामील व्हा आणि मॅक्सिमम मेल करा. ठीक आहे. आणि मेल कसा करायचा, आय होप की तुम्हाला सगळ्यांना याची आयडिया असेलच. ओके. चला ठीक आहे, भेटूया पुढच्या अपडेट सहित. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू. हॅव अ नाईस डे.